श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आपण वामनराज प्रकाशन पुणे तर्फे होणार असलेली पुस्तकांचे वाचन करीत आहोत. सध्या आपण परमपूज्य शिरीष दादा लिखित दीक्षा रहस्य हे पुस्तक वाचण्यास घेतले आहे. श्री भगवंतांचे अनुग्रह पद्धती. श्री भगवंतांचे अनुग्रह करण्याची जी प्रणाली आहे तिला दीक्षा पद्धती असे म्हणतात. श्री भगवंतांचा हा अनुग्रह दोन प्रकारचा सांगितलेला आहे: निरधिष्ठान अनुग्रह आणि साधिष्ठान अनुग्रह. निरधिष्ठान अनुग्रहामध्ये देखील दोन महत्वाचे प्रकार आहेत. जीव 84 लक्ष योनीमधून फिरून जेव्हा मनुष्य जन्माला येतो तेव्हाच त्याला मोक्षाचा अधिकार प्राप्त होतो. मनुष्य योनी व्यतिरिक्त इतर पश्चावी योनींना हा अधिकार नाही. म्हणून मनुष्य जन्म अतिशय दुर्लभ मानलेला आहे. निरधिष्ठान अनुग्रह याचा अर्थ अधिष्ठानाशिवाय किंवा माध्यमाशिवाय होणारा अनुग्रह. मनुष्य जन्माच्या वेळी जन्म मरणाच्या फेऱ्यातून त्या जीवाची सुटका व्हावी अशा करुणेने श्री भगवंत कृपाळू होऊन जीवाला जन्मापूर्वी स्वतःच दीक्षा देतात. या दीक्षेला ज्ञानबीज दीक्षा किंवा प्रणवबीज दीक्षा किंवा विश्वबीज दीक्षा अथवा गर्भबीज दीक्षा असे म्हणतात. मात्र हे कृपाबीज जीव जन्माला आल्यानंतर वैष्णवी मायेच्या प्रभावाने श्री भगवंतांच्याच अनुग्रह शक्तीखाली सिद्ध होऊन राहते. माऊलींनी 6व्या अध्यायातील एका मार्मिक ओळीत हे अगदी स्पष्ट केले आहे. ते म्हणतात की ते कुंडलिनी जगदंबा जय चैतन्य चक्रवर्तीची शोभा जिया विश्वबीजाची कुंभा सावली केली. ती भगवती कुंडलिनी जी श्री भगवंतांची अनुग्रह शक्ती आहे या विश्वबीजाला आच्छादून बसलेली असते. ती जोपर्यंत या बीजाला कार्यरत करीत नाही तोपर्यंत जीव अज्ञान दशेतच राहतो. ही कुंडलिनी भगवती जोपर्यंत स्वतः सुप्त असते तोपर्यंत विश्वबीज सुद्धा सुप्त असते. जेव्हा ती स्वतः जागृत आणि कार्यरत होते तेव्हा विश्वबीज देखील जागृत आणि कार्यरत होते. विश्वबीज हेच नाद ब्रह्म. हे विश्वबीज हेच शब्द ब्रह्म आहे. हेच नाद ब्रह्म आहे. हेच तारक मंत्र या नावाने ओळखले जाते. हा तारक मंत्र ज्याने अनुभवलेला असतो तेच श्री गुरु होत. प्रत्येक जीवाच्या ठिकाणचा हा मंत्र ते आत्मसामर्थ्याने ओळखू शकतात व तो ओळखून त्याचा परत शक्तीचे उपदेश त्या जीवाला ते करतात. माऊली आपल्या एका अभंगातून सांगतात की काया काशी गुरु उपदेशी तारक मंत्र दिला आम्हासी बाप रखुमा देवरासी ध्यान मानसी लागले. अशी श्री भगवंतांकडून होणारी ज्ञानबीज दीक्षा प्राप्ती हाच पहिल्या प्रकारचा निरधिष्ठान अनुग्रह होय. मात्र हे बीज जन्मानंतर सुप्तावस्थेतच राहते. त्याचे अनावरण विशिष्ट अधिकारी श्री गुरूंकडून केव्हा व्हावे याची योजनाही श्री भगवंतच करतात. निरधिष्ठान अनुग्रहाचा दुसरा एक प्रकार आहे. जे जीव प्रकृतीच्या बंधनातून सुटतात, मायेतून मुक्त होतात आणि भगवत स्वरूपात मिसळतात अशा जीवांना आपल्या स्वरूपात सामावून घेण्याआधी त्यांच्या मलपरिपक्वतेच्या तारतम्यानुसार आणि रसोत्कर्षानुसार श्री भगवंत स्वतः अनुग्रह करतात. सृष्टी प्रलयानंतर नवीन सृष्टी निर्मितीच्या प्राक्षणाच्या वेळी असाच अनुग्रह होतो. स्वाधिष्ठान अनुग्रह याचा अर्थ कोणाच्या तरी माध्यमातून किंवा अधिष्ठानातून श्री भगवंतांचा होणारा अनुग्रह. हा असा अनुग्रह जेव्हा श्री भगवंत करतात तेव्हा त्याचा माध्यमरूप आचार्य देहास श्री गुरु असे म्हटले जाते. मूळ पीठ कोणते? श्री भगवंतांची स्वाधिष्ठान अनुग्रह परंपरा ज्या त्यांच्या आद्य सद्गुरूंपासून सुरू होते त्याला मूळ पीठ असे म्हणतात. हेच तत्व आदिनाथ, आदिगुरु, आदि नारायण, आदि शिव अशा नावाने ओळखले जाते. प्रत्येक सृष्टीला हे आदिगुरु एक कायमस्वरूपी दिव्य माध्यम घेऊन गुरु शिष्य परंपरा उपलब्ध करून देत असतात.
त्यांच्या माध्यम स्वरूपाला जगद्गुरु असे संबोधले आहे. प्रत्येक सृष्टीचे जगद्गुरु भिन्न भिन्न असतात. या जगद्गुरूंद्वारेच श्री भगवंतांच्या अनुग्रह शक्तीचा प्रचार प्रसार आणि संप्रदाय विस्तार होत असतो. आपल्या सृष्टीचे जगद्गुरु सनक सनंदादी 4 कुमार शुक्राचार्य, भगवान श्री वेदव्यास, भगवान श्री दत्तात्रेय आणि भगवत पूज्यपाद श्रीमद आद्य शंकराचार्य महाराज होत. केवळ विशिष्ट अधिकारी जीवांना सनक सनंदादी किंवा शुकमला महामुनी अनुग्रह करतात. उदाहरणार्थ देवर्षी नारदांना सनत कुमारांनी अनुग्रह केला होता. मात्र एरवी सर्व जीवांना भगवान श्री दत्तात्रेयच अनुग्रह करतात. म्हणून खऱ्या अर्थाने तेच जगद्गुरु असून तेच प्रत्येक परंपराही चालवितात. त्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये अशी म्हणत आहे की मूळपीठ शंकरू श्री दत्तात्रेय जगद्गुरु. असे हे भगवान श्री दत्तात्रेय जीवांना भगवत शक्तीचा परिचय करून देणारे आहेत. श्री गुरु परंपरा हा त्यांचाच स्वल्प विस्तार असतो. भगवान श्री दत्तात्रेयांना त्यामुळे सद्गुरु अशी सार्थ संज्ञा आहे. सद्गुरु तत्वाचा गुणार्थ. सद्गुरु याचा अर्थ श्री भगवंताची विशुद्ध कृपाशक्ती. या कृपाशक्तीचे सदाकार साक्षात स्वरूप हेही सद्गुरुच होत. तेच भगवंत श्री दत्तात्रेयांचे अनुग्रह रूप म्हणून ओळखले जाते. श्री ललिता सहस्रनाम स्तोत्रात या कृपाशक्तींची भगवतीची गुरु मूर्तिर्गुण निर्गो माता गुह जन्मगुहू इत्यादी नावे आलेली आहेत. यात गुरुमूर्ती हे एक नाव आहे. याचा अर्थ असा लावावा लागेल की गुरुमूर्ती शरीरम यस्या सा, म्हणजे गुरुच जिची मूर्ती आहे अशी. यावरून ही भगवती कृपाशक्ती सद्गुरु होय हे स्पष्ट आहे. नित्यार्यात म्हटलेच आहे की तामिच्छा विग्रहान देवी गुरु रूपाम विभावये. हे देवी, इच्छेनुसार रूप धारण करणाऱ्या शक्तीला मी गुरुरूप मानतो. म्हणजे गुरुच जिचे रूप आहेत अशी ती गुरुरूपिणी देवी. याच कारणामुळे पश्चंतवित अंबास्तव काळांनी भगवती शक्तीला गुरुमूर्ती मानलेले आहे. विद्यां परां कतिचित अंबरस्बम केचित आनंदमेव कतिचित कतिचित मायां त्वां विश्वमाहुर परे वयमाम नामा साक्षात् पार करुणां गुरुमूर्तिमेव अंबास्तव. हे अंबे, हे आई, कुणी भक्त तुला पराविद्या म्हणतात, कुणी तुला आकाश म्हणतात, कुणी आनंद म्हणतात, कुणी माया म्हणतात, तर कुणी तुला विश्व म्हणतात. पण आम्ही तर तुला साक्षात अपार करुणामयी अपार दयामयी गुरुमूर्तीच मानतो. अशाच अर्थाची एक अन्य तंत्रोक्ती आहे. साक्षात गुरुमये देवी सर्वस्मिन् भुवनांतरे. तेवढ्यात साक्षात गुरुस्वरूप असणाऱ्या हे देवी, ही भगवतीच परंपराही आहे. ही भगवती शक्ती केवळ सद्गुरूच नव्हे तर ती साक्षात गुरु परंपराच आहे. कारण श्री ललिता सहस्रनामात 189व्या श्लोकात भगवतीचे एक नाव गुरुमंडल रूपिणी असेही आलेले आहे. या नावाची अतिशय सुंदर व्याख्या श्री भास्कररायांनी श्री भासुरानंद नाथांनी आपल्या टीकेत केलेली आहे. ते म्हणतात की गुरु परमशिवादी स्व स्व गुरुपर्यंतातेषां मंडलम परंपरा सैव रूपम निरूपणम असतः. अविच्छिन्न परंपरे क्रमातमीदम रहस्यम न तु पुस्तके लिखितमिति भावा अत एवोक्तम योगिनी हृदये कर्णात कर्णोपदेशेन संप्राप्तमोनी तदे. परमशिवांपासून आपल्या आपल्या गुरुपर्यंत जे गुरुमंडल म्हणजे गुरु परंपरा आहे त्यालाच उद्देशून गुरुमंडल रूपी अशा नावाने भगवतीला संबोधित केलेले आहे. ही अखंड गुरु परंपरा गुप्त रूपाने चालत आलेली आहे. तिचे रहस्य पुस्तकात प्रकट केलेले नाही असा भाव आहे. म्हणूनच योगिनी हृदय ग्रंथात म्हटले आहे की पृथ्वीवर
मुख किंवा कानाद्वारे उपदेश करण्याच्या पद्धतीने ही गुरु परंपरा प्राप्त झाली असून आस्थादायक चालत आलेली आहे. गुरुमंडळाचा गुणार्थ. हे गुरुमंडळ त्या भगवतीचाच रूप विस्तार आहे. तंत्रांमध्ये गुरुमंडळाच्या पूजनाचे अनन्यसाधारण महत्व सांगितलेले आहे. श्री गुरुगीतेत म्हणूनच अखंड मंडलाकारम व्याप्तम येन चराचरम अशी त्या सद्गुरु शक्तीची महती गायलेली आहे. तीच भगवती गुरु शिष्य परंपरेने गुरुमंडळ रूपाने अखंड कार्यरत असते व चराचर व्यापून राहते. तीच अखंड चालत आलेली श्री गुरु परंपरा आहे. या गुरुमंडळातही ओघोत्र सांगितले आहेत. म्हणजे ही भगवतीच तीन प्रकारच्या प्रवाहांनी तीन प्रकारच्या गुरुरूपांनी परंपरेत प्रगट होत असते. हेच तीन प्रवाह किंवा ओघ दिव्योग, सिद्धौघ आणि मानवौघ म्हणून ओळखले जातात. शिवाय हीच भगवती गुरुमंडलात परमेष्ठी गुरु, परमगुरु, श्री गुरु अशा रूपांनी प्रगट झालेली असते. ही सगळी सद्गुरु तत्वाची म्हणजेच भगवतीचे विस्तार रूपे होत. खऱ्या साधकाला आपल्या गुरुमंडळाचे पूर्ण ज्ञान असणे हे त्याच्या सिद्धत्वाच्या दृष्टीने अनिवार्यच असते. ही भगवती ब्रह्मस्वरूपाच होय. या भगवतीच्या अपार सामर्थ्याविषयी तंत्रांमध्ये खूपच विस्तृत चर्चा आलेली आहे. एवढेच नव्हे तर देवी भागवतात आपल्या रूपाचे वर्णन स्वतः भगवतीच्याच मुखातून भगवान श्री विष्णूंना ऐकायला मिळाले आहे. भगवती माता त्यांना सांगते की सर्व खलिद्वमेवाहम नान्यदस्ति सनातनम. हे सगळे काही सनातन असे मीच आहे. माझ्याहून वेगळे असे कुठलेच तत्व नाही. शक्तिसंगम तंत्रात तर शिवोत्पत्तीचे वर्णन करताना म्हटले आहे की तम विलोक्यम महेशानी सृष्टित्पादन कारणात आदिनाथम मानसिकम स्वभरतारम प्रकल्पयेत. हे आपलेच रूप पाहून त्या शक्तीने आपला पती म्हणून आदिनाथ शिवांना विश्वसृजन कार्यासाठी आपल्या मनाने संकल्पाने उत्पन्न केले. ऋग्वेदातील देवी सूक्तात म्हटले आहे की अहम स्वे पितरवस्य मूर्धनम मम योनिर्बंध समुद्रे ततो वितिष्ठे भुवनान विश्वोत्तामोद्यान वर्षमनो पृशामी. परमात्म्याच्या वर्णास्थानी मी आकाशाला जन्म देते. परमात्म्यात तसेच बुद्धिवृत्तीत जे ब्रह्मचैतन्य असते ते माझे कारण आहे. यामुळे मी साऱ्या भूतमात्रांना व्यापून राहिले आहे. तसेच या सर्व लोकाला उपलक्षणाने साऱ्या लोकांना मी माझ्या मायात्मक शरीराने स्पर्श करते. मयासो अन्नमतीय विपश्यतीय प्राणितीय तृणोयुक्तम. भोजन, दर्शन, प्राणधारणा, श्रवण आदी सर्व कर्मे माझ्यामुळेच होत असतात. श्री गुरूंकडून जीवाला शक्तियुक्त ज्ञान प्राप्त होते. याला अलौकिक प्राप्ती असे म्हणतात. शिवाय लौकिक पारलौकिक मार्गदर्शनाची प्राप्ती त्यांच्याकडून जीवाला होते. हे श्री गुरु सिद्ध गुरु म्हणूनही ओळखले जातात. श्री गुरूंद्वारे जो अनुग्रह होतो त्याला सापेक्ष किंवा खंड अनुग्रह असे म्हणतात. पुढे जीवाच्या किंवा साधकाच्या विशिष्ट अवस्थेत सद्गुरु आतूनच पूर्ण अनुग्रह करतात. या अनुग्रह क्रमाला शक्तिपाताची क्रमदीक्षा असे म्हटले जाते. हे श्री गुरु जेव्हा शक्ती स्वरूप होऊन थाकतात, पूर्णतः शक्तिहीन होतात, तेव्हाच ते सद्गुरु या संज्ञेला प्राप्त होतात. असे सद्गुरु स्वरूप होऊन शिष्य देहातच जीवाला परत जो अनुग्रह ते करतात त्याला पूर्ण किंवा परम अनुग्रह असे म्हणतात. हा परम अनुग्रह श्री भगवंत करू शकतात, आदिगुरु करू शकतात, जगद्गुरु करू शकतात आणि सद्गुरु स्वरूप श्री गुरु देखील करू शकतात. परम अनुग्रहाशिवाय आत्मस्वरूपाची पूर्ण प्राप्ती होऊ शकत नाही. श्री संत तुकाराम महाराजांनी हा परम अनुग्रह आताच कसा व कुठे प्राप्त होतो हे मोठ्या मार्मिक रीतीने सांगितले आहे. ते म्हणतात की त्रिकुट शिखरी गा दान मिळे आईते. हे दान म्हणजे परम अनुग्रह. श्री गुरु प्रदत्त शक्ती
त्रिकुट शिखरापाशी आपले सद्गुरु स्वरूप प्रगट करते आणि आपल्या आत परम अनुग्रह करते. म्हणूनच या दानाला आईचे असे म्हटले आहे. श्री गुरूंच्या द्वारे अनुग्रह होताना भगवती शक्ती ज्ञानवती आणि क्रियावती अशी उभय रूपाने प्रगट होते. या शक्तिप्राप्तीलाच अंतर्दीक्षा असे म्हणतात. श्री गुरु शब्दांचे रहस्य. श्री गुरूंची व्याख्या श्रीमद आद्य शंकराचार्यांनी सर्व वेदांत सिद्धांत सार संग्रहात अतिशय सुंदर केलेली आहे. ते म्हणतात की अविद्यार्यं ग्रंथी बंधमोक्षो यतो भवेत् तमेव गुरुरित्याहुर गुरुशब्देन योगिनाः. जीवाच्या बंधनाला कारणीभूत असलेल्या अविद्यारूपी हृदय ग्रंथीचा भेद आपल्या कृपेने करण्यास समर्थ असलेल्या व्यक्तीलाच योगी गुरुपदवाच्य म्हणतात. अशा श्री गुरूंना मनुष्य रूपात पाहणे